नमस्कार. वाचस्पती अशोक कुमार चट्टोपाध्याय लिखित योगीराज श्री श्यामाचरण लाहिरी यांचे चरित्र आपण वाचतो आहोत. अनुवादक आहेत चंद्रशेखर अच्युत पाध्ये. आज आपण 5व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. 5वं प्रकरण योगारूढ. योगीराज सर्व जीवमात्रात आणि वस्तूत परमेश्वराचे दर्शन करत. कोणी दर्शनार्थी किंवा भक्ताने त्यांना प्रणाम केला तर तेही लगेच प्रत्याभिवादन करत. परंतु कोणी जर त्यांच्या पाया पडले तर त्यांना ते आवडत नसे. कोणत्याही ब्रह्मज्ञानीने आपल्या साधना आणि उपलब्धी लिपिबद्ध केल्याचे ज्ञात नाही. परंतु योगीराजांनी अशा 26 डायऱ्या आपल्या मागे लिहून ठेवल्या आहेत, ज्या अजूनपर्यंत प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवलेल्या आहेत. त्यांनी त्या बंगाली लिपीत, बंगाली आणि हिंदी भाषेत लिहिलेल्या आहेत. त्या डायऱ्यांवरून त्यांच्या साधनेचा विकासक्रम सहजच समजून येतो. ते साधनेच्या एका उच्चतम स्तरावर प्रतिष्ठित होते. ते त्या डायऱ्यांचा अभ्यास केल्यावर सहजच लक्षात येते. त्यांनी एका जागी लिहिले आहे, अर्थात मी कोणीही नाही, तो आत्मसूर्य सर्व काही आहे. संपूर्ण मालक त्या आत्मसूर्याखेरीज दुसरं काहीही नाही. त्याचे रूप खाली चितारलेले आहे. त्यानंतर एका माणसाचा चेहरा रेखाटून त्याच्या कपाळावर लिहिले आहे की मीच तो श्यामाचरण आत्मसूर्य आहे. हम श्यामाचरण सूर्य. अर्थात ज्योतिसमवेत सूर्य म्हणजे आत्मसूर्य तोच महापुरुष ब्रह्म आहे. परमानंद. आता फारच आनंद वाटतो. आता श्वास पूर्णपणे आतल्या आतच चालला आहे. अशा आनंदाला पर्याय नाही. चिदानंद ह्यालाच म्हणतात. इतक्या दिवसानंतर आज जन्माचे सार्थक झाले. याचा अर्थ असा की प्राणायाम करता करता श्वास प्रश्वासाची गती संपूर्णपणे स्थिर होऊन सुषुम्नवाली होते. तेव्हाच ती अवस्था प्राप्त होते. म्हणूनच योगीराज म्हणत की ह्या अवस्थेत जसा आनंद प्राप्त होतो तसा आनंद दुसरा कोणत्याही माध्यमाने प्राप्त होऊ शकत नाही. या शाश्वत आनंदाच्या स्थितीत ते म्हणतात की आज इतक्या दिवसानंतर मानव जन्म सार्थकी लागला. अर्थात त्यांना पूर्ण ब्रह्मज्ञानाची स्थिती प्राप्त झाली होती. दुसऱ्या एका ठिकाणी ते लिहितात, स्वयंस्वरूप नारायणाला बघितले. मनुष्याच्या रूपात महादेव आणि पार्वतीचे दर्शन झाले. पार्वतीने माझा पापा घेतला. अशा अवस्थेत अद्वैत भावनेत प्रतिष्ठित होऊन स्वतःला आणि नारायणाला एकाच रूपात पाहिले. अशा प्रकारे त्यांनी लिहून ठेवलेले अनुभव जसेच्या तसे ठळक अक्षरात उद्घृत केले आहेत. यावरून सहजच लक्षात येईल की त्यांनी साधनेची किती उच्च पातळी गाठली होती. आपल्या एका भक्ताची कॉन्स्टेबल विंदा हलवाईची प्रशंसा करताना ते लिहितात, विंदा सच्चिदानंद सागरात डुंबतो आहे. नोकरीमधून निवृत्त झाल्यावर एका वरिष्ठ आचार्याची भूमिका निभावत असताना त्यांची जीवनसाधना सुरू होते. गुरुकृपेने असाधारण योग विभूतीचे अधिकारी होऊन सुद्धा या महायोगाने गृहस्थाश्रमात राहून मुख्यतः गृहस्थी लोकांमध्येच क्रियायोग साधनेचा प्रचार केला. प्रत्येक वर्ग तसेच वर्ण यामधले लोक, मग ते ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन इतकंच नव्हे तर राजे महाराजे असोत किंवा रस्त्यावरचा भिकारी असो, सर्वांना त्यांची कृपा आणि स्नेह मिळाला. देवघरचे बालानंद ब्रह्मचारी, काशीचे भास्करानंद सरस्वती, नानकपंथी साईदास बाबा, त्याचबरोबर अनेक त्यागी संन्यासी पण त्यांच्या सान्निध्यात राहून धन्य झाले. काशी नरेश ईश्वरी नारायण सिंह कधीकधी तैलंग स्वामी तसेच भास्करानंद सरस्वती यांच्या दर्शनाला जात. एक दिवस त्यांनी भास्करानंद सरस्वती यांच्यासमोर या गृहस्थी महायोगाची अत्यंत प्रशंसा केली. भास्करानंद अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी या महायोगाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. परंतु संन्यासी असल्याने कुणा गृहस्थाच्या घरी जाऊन त्यांना भेटणे योग्य नाही असा विचार करून काशी नरेशांना विनंती केली की नरेशाने योगीराजांना आदरासहित आपल्या इथे आणल्यास बरे होईल. प्रथमतः योगीराज तयार झाले नाहीत, परंतु बराच आग्रह आणि विनंती केल्यावर ते तयार झाले. मग नरेशांनी स्वतः आपल्या घोडागाडीतून त्यांना भास्करानंदांकडे नेले. 2 महामानवांची भेट झाली. भास्करानंदांनी या गृहस्थ योगाच्या योग साधना पद्धतीची माहिती प्राप्त करून घेतली आणि या साधना पद्धतीची दीक्षा देण्याची अत्यानंदाने विनंती केली.
काशीचे प्रसिद्ध होमिओपॅथिक चिकित्सक डॉक्टर गोपालचंद बंडोपाध्याय आणि त्यांचे मित्र कधीकधी तैलंग स्वामी यांच्या दर्शनाला जात असत. डॉक्टर बंडोपाध्याय हे योगीराजांचे शिष्य होते. एक दिवस या दोघा मित्रांनी योगीराजांना तैलंग स्वामींची भेट घेण्याची विनंती केली. योगीराजांच्या सहमतीनंतर डॉक्टर बंडोपाध्याय त्यांना तैलंग स्वामीकडे घेऊन गेले होते. त्यावेळी काशीधामात तैलंग स्वामीची अत्यंत ख्याती होती. त्यांना काशीचे साक्षात शिव मानले जात असे. त्यावेळी स्वामीजी आपल्या पंचगंगा घाटावरील आश्रमात मौन धारण करून बसलेले होते आणि सभोवती भक्तगण बसलेले होते. डॉक्टर बंडोपाध्याय यांच्याबरोबर धोतर कुर्ता घालून आलेल्या श्यामाचरणांना पाहून स्वामीजी लगबगीने उठून पुढे आले आणि त्यांनी छातीशी धरले. दोन्ही महामानव या अपूर्व भेटीनंतर काही क्षण स्तब्ध उभे राहिले. या दोन महायोग्यांची भेट बघून डॉक्टर बंडोपाध्याय यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. स्वामीजींचे जमलेले भक्तगण योगीराजांना ओळखत नव्हते. त्यांनी स्वामीजींना यापूर्वी कोणालाही अशा तऱ्हेने आलिंगन देऊन भेटलेले बघितले नव्हते. त्यामुळे सर्वांनी उत्सुकतेने योगीराजांविषयी स्वामीजींना विचारणा सुरू केली. तेव्हा स्वामीजींनी एका पाटीवर लिहिले, ज्याच्या प्राप्तीसाठी साधू संन्यासी यांना प्रसंगी आपल्या लंगोटीचा देखील त्याग करावा लागतो, त्याची प्राप्ती या महात्म्याने गृहस्थाश्रमात राहून केली आहे. स्वामीजींच्या निकटवर्ती उपस्थित भक्तांपैकी एक भक्त कुतूहलाने दुसऱ्या दिवशी योगीराजांच्या दर्शनासाठी आले होते आणि गोपाळबाबूंबरोबर चर्चा केली होती. महात्मा तैलंग स्वामीच्या या स्वीकृतीनंतर भारतातले श्रेष्ठ गृहस्थी योगी श्यामाचरण योगी यांची ख्याती लोकमानसात शीघ्र गतीने झाली. शिवक्षेत्र काशीधामाच्या सीमा पार करून भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये योगीराजांच्या अलौकिक चमत्काराचा प्रसार आणि प्रचार होऊ लागला. त्यांच्या सिद्धी आणि ज्ञानाच्या प्रकाश किरणांनी आकर्षित होऊन जाती धर्म संप्रदाय यांचे भेदभाव दूर सारून सर्व वर्गाचे आणि वर्णाचे लोक त्यांच्याजवळ येऊ लागले. ती पतित पावन मूर्ती देखील उदारपणे आणि मुक्त हस्ताने आपली कृपा लोकांना देऊ लागली. गृहस्थी जीवनाचा निर्वाह करता करता माणसाची आध्यात्मिक उन्नती पण व्हावी हीच त्यांची इच्छा होती. जर कोणी संन्यास घ्यायची इच्छा प्रकट केली तर ते त्याला समजावून या विचारापासून प्रवृत्त करत. ते म्हणत, संन्यासी जीवन अति कठीण आहे. काहीही कारणाने चूक झाली तर गृहस्थाला ती क्षम्य आहे, परंतु तीच गोष्ट संन्यासाच्या बाबतीत अक्षम्य आहे. संन्यासाच्या वेशभूषेमध्ये आध्यात्मिकतेचा बाह्य प्रकाश असतो, परंतु आत्मप्रकाश किंवा स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणण्यास अनिच्छुक असलेल्या शांत गृहस्थी साधकाच्या बाबतीत त्याची साधना अवडंबर रहित असते. त्याला कोणत्याही बाह्य प्रकाश नसतो. वास्तविक त्यांच्या शिष्यात अनेक संसारी त्यागी शिष्य पण होते. हिंदू धर्माच्या गुह्य योगक्रियेची दीक्षा ते सर्व धर्मातील लोकांना देत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारीही असत. या सर्वांवर ते हसत हसत सांगत, मी ब्राह्मणामध्ये चांडाळ बघतो आणि चांडाळाच्या मध्ये ब्राह्मण. हे माझे सौभाग्य आहे की मला अतिशय सुंदर मार्ग मिळाला आणि अशा परिस्थितीत मनुष्याच्या आत जो मनुष्य दिसतो तो जर काही विचारत असेल तर त्याचे समाधान करणे मी माझे कर्तव्य समजतो. काशीचे प्रसिद्ध दंडी स्वामी विशुद्धानंद सरस्वती जे गृहस्थाश्रमी असताना एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते. ते पण योगीराजांचे कृपापात्र होते. काशीतील अहिल्याबाई घाटाजवळ विशुद्धानंद मठात ते राहत. योगीराजांच्या महाप्रयाणानंतर ते बरेच दिवस जिवंत होते. मृत्यूच्या पूर्वी त्यांना खूप शारीरिक कष्ट होत होते. त्यांच्या या अवस्थेच्या काळात योगीराजांचे पुत्र 3 कौरी त्यांची तब्येत बघायला जात. त्यावेळी त्यांची शुश्रूषा पण नीट होत नव्हती. म्हणूनच एक दिवस आपल्या वर्तमान जीवनाची निर्भत्सना करताना ते 3 कौरींना म्हणाले, गृहस्थ आश्रम चांगला होता हे आता लक्षात आले. अशा प्रकारे विशुद्धानंदांनी देखील गृहस्थाश्रमाची थोरवी मान्य केली होती. चंचुंडा न्यायालयाचे प्रसिद्ध वकील तसेच योगीराजांचे शिष्यभक्त सुरेंद्रनाथ गांगुली हे सर गुरुदास बंडोपाध्याय आणि कालीकृष्ण ठाकूर यांच्यासह योगीराजांच्या दर्शनासाठी काशीला आले होते. तेव्हा ते रंगपूरच्या काकीना स्टेटच्या अतिथीगृहामध्ये उतरले होते. या सुरेंद्रनाथ गांगुलींकडून माहिती मिळते की त्यावेळी या दोन्ही व्यक्तींनी योगीराजांकडून दीक्षा घेतली होती.
उदयपूरचे राजाचे बंधू तसेच तेथील एक कोड असलेले गृहस्थ या दोघांनी योगीराजांकडून दीक्षा घेतली होती. या दीक्षेनंतरच्या काळात त्यांचा रोग पूर्ण बरा झाला आणि त्यांनी साधनेची उन्नत अवस्था प्राप्त केली होती. हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरवासी श्यामाचरण लाहिरी याच नावाचे एक सुप्रसिद्ध गृहस्थ होते. त्यांनी योगीराजांकडून 15 ऑक्टोबर 1888ला दीक्षा घेतली होती. योगीराज हयात असताना श्यामाचरण लाहिरींच्या देहांताची बातमी वर्तमानपत्रात छापून आल्यामुळे अनेक भक्तांनी बेभान होऊन योगीराजांच्या काशीच्या पत्त्यावर पत्र पाठवून विचारपूस केली होती. प्रकरण 6. आर्ष जीवन. भारतीय संस्कृतीमध्ये शास्त्रीय विधान तसेच योगचर्या अथवा योग साधना यांचा अपूर्व तसेच अद्भुत समन्वय झालेला आहे. वर्णाश्रम व्यवस्थेनुसार भारतवासियांनी शास्त्राने निर्देशित असे निर्धारित केलेल्या मार्गाचे जीवन जगत असताना योगसिद्धी प्राप्त करून त्याच्या सहाय्याने मृत्यूवर पण विजय मिळवण्यात यश संपादले होते. शरीर जीर्ण झाल्यावर यौगिक प्रक्रियांच्या सहाय्याने त्याला जीर्ण वस्त्राप्रमाणे सहज त्यागून नवे शरीर धारण करत असत. ही परंपरा कालिदासाच्या काळापर्यंत आचरणात होती. याविषयीचा पुरावा आपल्याला कालिदासाच्या रघुवंशामधील एका वाक्यामध्ये आढळून येतो. योगेनांते तनुत्यजाम. योगीराजांनी वेदांत, उपनिषद, गीता यासहित अनेक धर्मग्रंथाच्या आध्यात्मिक आणि यौगिक व्याख्या केल्या आहेत. त्यांच्या या व्याख्या अपूर्व आहेत. साधारण लोकांना या बोधगम्य नसल्या तरी साधकांना त्या फारच उपयुक्त आणि आवश्यक होत्या. विशेषतः गीतेची अशा प्रकारची साधनेसंबंधी एवढी रहस्यपूर्ण तसेच आध्यात्मिक यौगिक व्याख्या यापूर्वी कोणी केली असल्याचे माहीत नाही. प्रारंभी गीता साधारणतः पंडित आणि विद्वान मंडळीच अभ्यासत होती. सामान्य जनात गीतेचा एवढा प्रसार नव्हता. त्यांनी सर्वप्रथम मनुष्याचा आध्यात्मिक विकास तसेच मार्गदर्शक म्हणून गीता किती उपयुक्त आहे याचा उपदेश दिलेला आहे. ते गीतेला भारतवर्षाचा प्राण मानत. म्हणूनच त्यांनी गीतेच्या हजारो प्रती छापून भक्तांमध्ये वितरित केल्या होत्या. दररोज ते गीतेच्या श्लोकाची व्याख्या करून भक्तांना समजावून देत. गीतेच्या त्या अद्भुत व्याख्येमुळे आकृष्ट होऊन अनेक भक्त त्यांच्याकडे येत. यापूर्वी अनेक आचार्यांनी तसेच महात्म्यांनी गीतेवर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व्याख्या केल्या होत्या. कोणी द्वैतवाद तर कोणी अद्वैतवाद आणि कोणी द्वैताद्वैतवाद अशा वेगवेगळ्या व्याख्या प्रसृत केल्या होत्या. कोणी त्या ज्ञानाला प्राधान्य तर कोणी भक्तीला प्राधान्य, कोणी त्यातल्या कर्माला प्राधान्य दिले. परंतु गीता हा एक पूर्णपणे योगशास्त्र आहे. अशा दृष्टीने फारच थोड्या मनीषींनी गीतेकडे पाहिले आणि आत्मसात केले. वास्तविक गीतेचे सर्वच्या सर्व 18 अध्याय योगच आहेत. जसे विषाद योग, सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग वगैरे. याविषयी ही एक गोष्ट उल्लेखनीय आहे की गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असा उल्लेख आहे. यावरून असेच निश्चित आहे की गीता हे ब्रह्मशास्त्र विषयक योगशास्त्र आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता जसा कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग प्रसिद्ध आहे, त्याचप्रकारे योगमार्ग देखील एक प्रसिद्ध मार्ग आहे. प्राचीन काळी ऋषींनी योगमार्गाला अत्याधिक प्रतिष्ठा दिली होती. गीतेमध्ये सर्वत्र योगाची चर्चा आढळते. योगमार्गासंबंधात विज्ञान संमत तत्वे आणि तथ्याच्या साहाय्याने स्पष्टीकरण केले आहे. हे नुसते स्पष्टीकरण नसून त्यामध्ये आध्यात्मिक मार्गाच्या साधने संबंधित कर्मे आणि विधाने यांच्याकडे पण संकेत केला आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला योगी होण्याचा उपदेश दिला आहे, कारण योगाशिवाय दुसरा कोणीही गीतेला संपूर्णपणे समजू शकण्याला समर्थ नाही. गीता साधना आणि अनुभव यांचा ग्रंथ आहे. त्यामुळे जर कोणीही कर्म, भक्ती किंवा ज्ञान इत्यादी कोणत्याही मार्गाची साधना करत असेल तर तो सर्व योगच आहे. योगाच्या शिवाय साधन शक्य नाही. योग अर्थात मिलन, म्हणजेच योगाचा अर्थ जोडणे, युक्त होणे, जीवात्म्याला परमात्म्याशी युक्त करणे हाच प्रत्येक साधकाचा एकमात्र उद्देश असतो. स्वतः योगीराजांनी गीतेसहित अनेक ग्रंथांच्या व्याख्या केल्या आहेत. याशिवाय अन्नशास्त्रांचे आध्यात्मिक स्पष्टीकरण जेव्हा ते करीत तेव्हा पंचानन भट्टाचार्य, प्रसाददास गोस्वामी,
महेंद्रनाथ सान्याल ते लिहून घेत आणि नंतरच्या काळात हेच लिखाण त्यांनी आपापल्या नावाने ग्रंथरूपाने प्रकाशित केले. योगीराजांनी आपल्या स्वतःच्या नावाने कोणताही ग्रंथ प्रकाशित करण्याची परवानगी दिली नाही. त्यांच्या रोजनिशीमध्ये वैशेषिक दर्शनाची योगशास्त्रसंमत अशी एक अपूर्व व्याख्या बघायला मिळते. त्यांनी केलेली गीतेची व्याख्या अपूर्व आहे. उदाहरणार्थ, गीतेमध्ये असे लिहिले आहे की श्री भगवान उवाच. याचा अर्थ योगीराजांचे पूर्वी आणि नंतर सर्वांनी श्री भगवान म्हणाले असा केला आहे, परंतु योगीराज म्हणतात कूटस्थ द्वारा अनुभव किया जा रहा है. अर्थात कूटस्थामध्ये अनुभव होत आहे. हे भाष्य पूर्णपणे अनुभवात्मक आहे. कूटस्थ सर्व काही आहे. कारण श्री भगवान म्हणतात द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरस्सर्वाणि भूतानि कूटस्थो क्षर उच्यते. अर्थात क्षर आणि अक्षर या नावाने या जगात दोन पुरुष प्रसिद्ध आहेत. या समस्त भूत किंवा पदार्थांना क्षर तसेच नश्वर आणि कूटस्थ चैतन्याला अक्षर किंवा अविनश्वर पुरुष म्हटले आहे. हे कूटस्थ काय आहे याची व्याख्या यापूर्वी कोणी केलेली नाही. तसं बघितलं तर याची व्याख्या सोपी देखील नाही. ती गोष्ट फक्त साधनेतूनच प्राप्त करता येते, अनुभूतीतूनच जाणली जाऊ शकते. योगी लोकच याला म्हणतात. कूट याचा अर्थ आयरण म्हणजे ज्याच्यावर लोहार किंवा सोनार तापवलेला धातू ठेवून धोपटून थोपटून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, उपकरणे, अलंकार बनवतात. यात धातू परावर्तित होतात, पण आयरण जशीच्या तशीच राहते. त्याच्यात कसलेही परिवर्तन होत नाही. ती निर्विकार असते. याचप्रमाणे या कूटस्थाच्या आधारावरच जगाची वर्तमानता आधारित आहे. सर्वच्या सर्व परिवर्तनशील आहे, पण कूटस्थाच्या परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही. ते तर अविनाशी आहे. ज्याला आपण त्रिनेत्र किंवा तिसरा डोळा, तुरीय दृष्टी तसेच ज्ञानचक्षु म्हणतो, तीच कूटस्थाची पारिभाषिक संज्ञा आहे. या कूटस्थामध्ये जेव्हा योगी स्थिर होतात तेव्हा त्यांना विश्वब्रह्मांडातील सर्व गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते, जे त्यांच्या अनुभवातून त्याला ज्ञानगम्य होते. कूटस्थच सगळ्याचे उत्स किंवा मूळ केंद्र आहे, जिथे आध्यात्मिक जगाची अभिव्यक्ती होते. कूटस्थामध्ये स्थिर झाल्यावर योग्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. स्वतः योग्यांना अनेक प्रश्न पडतात आणि त्यांचे मीमांसात्मक किंवा समाधानकारक स्पष्टीकरण पण मिळते. दुर्बिणीतून जशा लांबवरच्या गोष्टी स्पष्ट दिसू लागतात, त्याचप्रमाणे कूटस्थामध्ये स्थित झाल्यावर विश्वब्रह्मांडातील सर्व वस्तू दिसू लागतात. अर्जुन तेजस तत्व आहे आणि त्याच्याद्वारा योग्याच्या आतमध्ये जिज्ञासा निर्माण होते. आणि कूटस्थ म्हणजे कृष्णाच्याकडून निरंतर दीप्त अभिव्यक्ती होत असते. सर्व योगी लोकांना याचा अनुभव मिळतो आणि याचमुळे गीता हा अनुभवण्याचा ग्रंथ आहे. आणि त्यामुळेच योगीराजांनी आपल्या भाषात म्हटले आहे की कूटस्थामधून अनुभव होत आहे. योग्याला प्राणायामाच्या स्थितीमध्ये, योनिमुद्रेमध्ये, आज्ञाचक्रामध्ये, परिघाकृती सुवर्ण आभेमध्ये कृष्णविवराच्या आत बिंदू स्वरूप एक डोळा दिसतो आणि त्यानंतर तोच करोडो सूर्याची आभा एकत्र धारण करून योग्याला स्वतःचे अस्तित्व विसरायला लावतो. तेच हे सुदर्शन चक्र आहे, ज्याच्या दर्शनाने योग्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याच्या पापाचे हरण होते. त्याच्यामुळे त्याला हरी म्हणतात. तोच पापाचे हरण करणारा आहे. सुदर्शन याचा अर्थ जे दिसायला सुंदर आहे. मध्यभागी कृष्णवर्णाचा कृष्ण आणि त्याच्या आत निश्चल स्थिर असा विशिष्ट तारका बिंदू ध्रुव आहे. तोच तारकानाथ आहे. ही स्थिती प्राप्त झाल्यावर योग्याला ध्रुव ज्ञान होते. गगन किंवा आकाशाप्रमाणे दिसत असल्यामुळे याला गगनगुहा म्हणतात. तर या गगनगुहेत स्थिती प्राप्त झाली तर योग्याला सर्व धर्मतत्वाचे ज्ञान होते. याच गोष्टीला लक्ष करून युधिष्ठिर म्हणतो, धर्मस्य तत्व निहितम गुहायाम. महाभारत वनपर्व. हे कूटस्थच अक्षर पुरुष अर्थात अविनाशी पुरुष नावाने प्रसिद्ध आहे. या कूटस्थ रूपी सुदर्शन चक्राच्या दर्शनाने योग्याचे विपरीत मनोभाव किंवा प्रवृत्ती पक्षाचे समर्थक आसुरांचा ऱ्हास किंवा नाश होतो. या गोष्टीकडे लक्ष वेधून तुलसीदास म्हणतात, जगू पेगन तुम देख निहारे, विधिहरी संभू नचवानी हारे, तेऊन जानही मरमू तुम्हारा,
और तुम ही को जान निहारा. अर्थात हे जगत दृश्यमान आहे, कारण तुम्हीच द्रष्टे आहात. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना तुम्ही नाचवता, त्यांनासुद्धा तुमचे मर्म समजत नाही, मग दुसऱ्यांना ते कसे जाणता येणार. तुलसीदास म्हणतात, हे जगत दृश्यमान आहे, कारण तुम्ही द्रष्टे आहात. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे सत्व, रज, तमगुण हे त्रिदेव आहेत, त्यांना तुम्ही नाचवता. ब्रह्मा सृष्टीकर्ता म्हणजे रजोगुण, महेश्वर हा नाशकर्ता म्हणजे तमोगुण, विष्णू हा पालनकर्ता म्हणजे सत्वगुणाचे प्रतीक आहे. या 3 गुणाचे परिपालक तुम्ही आहात, कारण देहामध्ये वास्तव करून असलेले हे 3 गुण प्राणशक्तीद्वारा संचालित होतात. म्हणून तुलसीदास म्हणतात की तुम्ही यांना नाचवता, म्हणजेच हे आत्माराम या 3 देवतांच्या आत कूटस्थ चैतन्याच्या रूपाने तुम्ही विराजमान आहात. म्हणूनच ते तुम्हाला पूर्णपणे जाणण्यास असमर्थ आहेत. तर मग जे ह्या 3 गुणांना शक्य नाही, तर इंद्रियांना ते कसे शक्य होणार. तुम्हीच आत्मारामाच्या रूपाने अर्थात कूटस्थ चैतन्याच्या रूपाने सर्व देहामध्ये विराजमान आहात. आज आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत.